पुण्याचं ते शनिवार पेठेतलं वातावरण म्हणजे जणू काळाच्या पडद्याआड दडलेला एखादा इतिहासच. गजबजलेले रस्ते, दुतर्फा असलेली जुने वाडे वस्ती आणि दुपारच्या वेळी पसरलेली ती विशिष्ट शांतता. मी करण, कोल्हापूरहून पुण्यात एका मोठ्या आय टी कंपनीत नोकरीनिमित्ताने आलो होतो. नवीन शहर, नवीन माणसं आणि त्यात भर म्हणून राहण्याचा प्रश्न. एजंटने मला अनेक फ्लॅट्स दाखवले, पण त्या सिमेंटच्या जंगलात माझं मन रमत नव्हतं. शेवटी त्याने मला एका गल्लीच्या टोकाला असलेल्या आढावे देशमुख वाड्याच्या समोर आणून उभं केलं. मी जेव्हा पहिल्यांदा त्या वाड्यासमोर उभा राहिलो, तेव्हा मला जाणवलं की हा फक्त दगडाविटांचा सांगडा नाही, तर तो एका जुन्या संस्कृतीचा मूक साक्षीदार आहे. त्या वाड्याचा सागवानी दरवाजा इतका जड आणि भव्य होता की तो पाहताच माझ्या काळजात धस्स झालं. दरवाजाच्या लाकडावर कोरलेली नक्षी आता काळवंडली होती, पण तिचं वैभव अजूनही टिकून होतं. तो दरवाजा ढकलताना एक मोठा आवाज झाला, जणू तो वाडा कित्येक वर्षांची झोप मोडून जांभई देत होता. दरवाजा उघडताच समोर आले ते भव्य अंगण. मध्येच एक तुळशीचं वृंदावन होतं, ज्याच्या आजूबाजूला पडलेली सुकी फुलं त्या वाड्याच्या एकाकीपणाच्या साक्ष देत होती. तिथेच माझी पहिली भेट सरिता यांच्याशी झाली. त्यांनी साध्या सुती पांढऱ्या साडीचा पदर डोक्यावरून सावरला होता. वय साधारण 38-40च्या दरम्यान असावं, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक असं तेज होतं जे केवळ संयम आणि सुशिक्षितपणातून येतं. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची रिकामी जागा होती, जणू त्यांनी खूप काही गमावलं आहे आणि आता त्यांना कशाचीच अपेक्षा नाही. कुणाला भेटायचे, त्यांनी मला विचारलं. त्यांचा आवाज त्या वाड्याच्या जाड भिंतीतून उमटणाऱ्या प्रतिध्वनीसारखा खोल आणि गंभीर होता. मी थोडा अडखळलो. मग माझं ओळखपत्र दाखवलं आणि पेईंग गेस्ट म्हणून राहण्याबद्दल सांगितलं. त्यांनी मला वरपासून खालपर्यंत एकदा निरखून पाहिलं. कदाचित त्या माझ्या डोळ्यातल्या प्रामाणिकपणा शोधत होत्या. त्यांनी फक्त मान डोलावली आणि शब्दांच्या अपव्यय न करता मला वरच्या मजल्यावर खोली दाखवायला नेलं. लाकडी जिना चढताना प्रत्येक पावलागणिक तो कुरकुरत होता. वरच्या खोलीत गेल्यावर मला जाणवलं की तिथली हवासुद्धा जुन्या आठवणींनी गच्च भरलेली आहे. भिंतीवरचे ओलावा धरलेले डाग, कोपऱ्यात असलेलं जुनं कपाट आणि खिडकीतून दिसणारा वाड्याचा चौक. सरिता शांतपणे खिडकीपाशी उभ्या राहिल्या. पती गेल्यानंतर मी या 5 मजली वाड्याची एकटीच असते. लोक म्हणतात वाडा विकून टाका, फ्लॅटमध्ये जा, पण मला हे जमणार नाही. हा वाडा म्हणजे त्यांच्या आठवणी आहेत, त्यांचं शरीर आहे, असं मला वाटतं. त्या अचानक बोलून गेल्या. त्यांच्या बोलण्यातून एक प्रकारची हतबलता जाणवत होती. मी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही दिवस खूप विचित्र गेले. रात्रीच्या वेळी वाडा पूर्णपणे अंधारात बुडून जायचा. वाड्याच्या कोपऱ्यातून येणारे आवाज, वाऱ्याची झुळूक आणि रातकिड्यांचा किरकिरकिर या सगळ्यात मी स्वतःला हरवून जायचो. पण एक गोष्ट मी रोज नोटीस करायचो. रात्री कितीही उशीर झाला तरी सरितांच्या खोलीतून एक मंद दिवा जळताना दिसायचा. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालं होतं. एखादी स्त्री इतकी एकटी कशी राहू शकते? त्या रात्रभर काय करत असतील? त्यांचं आयुष्य फक्त या वाड्यांच्या भिंतीपुरतं मर्यादित कसं काय? एके दिवशी ऑफिसवरून येताना मला उशीर झाला. रात्रीचे 10 वाजले होते. वाड्याचा दरवाजा लावण्यासाठी त्या बाहेर आल्या होत्या. मी धाडस करून विचारलं, सरिताजी, तुम्ही या वाड्याचे दरवाजे रात्री इतक्या लवकर का लावता? बाहेर तर अजून लोकांची वर्दळ असते. त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं. त्यांच्या डोळ्यात चांदण्याचा प्रकाश पडला होता. बाहेरचं जग खूप गोंगाटाचं आहे करण. तिथे फक्त स्पर्धा आणि कोलाहल आहे. या वाड्यातली शांतता मला हवीहवीशी वाटते. ही शांतता मला माझ्या माणसांची जवळ ठेवते. त्यांच्या त्या एका वाक्याने कितीतरी दुःख, एकाकीपणा आणि तृप्ती दडली होती. मला त्या क्षणी जाणवलं की सरिता केवळ एक विधवा घरमालकीण नव्हती, तर ती एक अशी कविता होती जी तिचा अर्थ जगाला अजून समजला नव्हता. माझं लक्ष त्यांच्या साध्या राहणीमानाकडे गेलं. अंगावर एकही दागिना नाही, कपाळावर टिकली नाही, पण तरीही त्यांचं अस्तित्व त्या वाड्यापेक्षाही विशाल वाटत होतं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक अनामिक ओढ निर्माण होऊ लागली होती. ही ओढ शारीरिक नव्हती ना, ती फक्त सहानुभूती होती. ती होती एका अशा माणसाची ओढ ज्याला दुसऱ्याचं दुःख आपल्यासारखं वाटू लागलं होतं. मी खोलीत गेल्यावर बराच वेळ विचार करत राहिलो. सरितांच्या आयुष्याचं चक्र एका वळणावर येऊन थांबलं होतं आणि माझ्या येण्याने त्या चक्राला पुन्हा गती मिळेल का, हा प्रश्न मला सतावत होता. रात्रीच्या त्या निवडी शांततेत वाड्याच्या जुन्या लाकडींच्या कुरकुर ऐकू येत असताना मला जाणवलं की माझं आणि या वाड्याचं नातं आता फक्त भाडेकरू आणि मालकीण इतकं मर्यादित राहणार नाही. काहीतरी बदलणार होतं, काहीतरी नवं घडणार होतं, जे कदाचित समाजाच्या नजरेत चुकीचं असेल, पण काळजाच्या कोपऱ्यात अगदी योग्य असणार होतं. पुण्याचा पाऊस हा तसा लहरी, पण जेव्हा तो बरसायला लागतो तेव्हा शहराचा चेहरा बदलून टाकतो.
शनिवारी पेठेतल्या त्या अरुंद गल्ल्यांमधलं पावसाचं पाणी साचलं की देशमुख वाड्यात एखाद्या जुन्या जहाजासारखा संत पाण्याचा तरंग असल्यासारखा भास व्हायचा. त्या दिवशी सकाळपासूनच आभाळ गच्च भरून आलं होतं. ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड व्याप होता, पण माझं लक्ष मात्र खिडकीबाहेर कोसळणाऱ्या सरींकडे होतं. मनात सारखं सरितांचं रूप येत होतं. ती पांढरी साडी, तो शांत चेहरा आणि त्या वाड्यातली ती एकटा जीव. संध्याकाळी ऑफिस सुटलं तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. छत्री असूनही वाऱ्यांच्या झोतामुळे मी अक्षरशः ओलाचिंब झालो होतो. वाड्याच्या गेटपाशी पोहोचलं तर पावसाच्या आवाजाव्यतिरिक्त तिथे कमालीची शांतता होती. मी जड दरवाजा ढकलून आत शिरलो तर समोरचे दृश्य पाहून माझे पाय जागीच खिळले. अंगणातल्या तुळशी वृंदानापाशी सरिता उभ्या होत्या. पाऊस त्यांच्यावर कोसळत होता, पण त्यांना त्यांचं भान नव्हतं. त्यांनी आपला हात पावसाच्या धारेखाली धरला होता आणि त्या थेंबांकडे त्या एखाद्या लहान मुलासारखं कुतूहलाने बघत होत्या. पावसाच्या पाण्यामुळे त्यांची पांढरी साडी ओलसर झाली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं ते मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. सरिताजी, तुम्ही पूर्ण भिजलात. आत या लवकर, ताप येईल, मी काळजीतून ओरडलो. माझा आवाज ऐकून त्या दचकल्या. एखाद्या गुन्ह्यात पकडल्या गेल्यासारखा त्यांचा चेहरा झाला. त्यांनी पटकन स्वतःला सावरलं आणि डोक्यावरचा पदर नीट केला. हो आलेच. तुम्हीही खूप भिजलात करण, त्या दबक्या आवाजात म्हणाल्या. आम्ही दोघेही ओसरीवर आलो. थंडीमुळे त्या थोड्या थरथरत होत्या. मी संकोचाने माझा टावेल त्यांच्याकडे वाढवला. तो घेताना त्यांच्या हाताचा स्पर्श चुकून माझ्या हाताला झाला. तो स्पर्श बर्फासारखा गार होता, पण माझ्या मनात मात्र एक उष्ण लहर उमटली. त्या स्पर्शात एक प्रकारची आर्तता होती. जणू कित्येक वर्षांपासून त्या हातांना कोणाच्या तरी उभेची गरज होती. तुम्ही जा, कपडे बदलून या, मी तुमच्यासाठी चहा करते, त्या खाली मान घालून म्हणाल्या. थोड्या वेळाने मी खाली आलो तेव्हा ओसरीवर एक छोटी लाकडी टिपाय मांडली होती. त्यावर वाफळलेल्या आलेला चहा आणि कांदे पोहे होते. बाहेर पावसाचा तांडव सुरू होता आणि आत आम्ही दोघेही त्या काळोख्या ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात बसलो होतो. तुम्ही खूप सुंदर दिसता जेव्हा पावसाचा आनंद घेता, मी चहाचा घोट घेत म्हणालो. सरितांच्या हातातला कप क्षणभर थरथरला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही. सुंदर, कारण या शब्दाचा आणि माझा संबंध तुटून आता वर्ष झाली. पांढऱ्या कपड्यांच्या फक्त शांतता असते, सौंदर्य नाही. असं का म्हणता? रंगाचा संबंध मनाशी असतो, कपड्यांशी नाही. मी धीर करून म्हणालो. तुम्ही कधी स्वतःसाठी काही मागितलं आहे का देवाकडे, की फक्त या वाड्याच्या भिंती जपण्यातच आयुष्य घालवणार? त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांचे डोळे ओलावले होते. मागून काय मिळणार करण? जे नशिबात होतं ते देवाने दिलं आणि जे सर्वात प्रिय होतं ते हिरावूनही घेतलं. सासरच्यांना वाटतं मी फक्त एक वारसदार आहे. समाजाला वाटतं की मी एक आदर्श विधवा आहे, पण मी एक माणूस आहे हे कोणालाच आठवत नाही. त्यांच्या या शब्दांनी माझ्या काळजाचा ठाव घेतला. मला त्यांची खूप जवळ जावंसं वाटलं. त्यांना सांगावंसं वाटलं की आयुष्य अजून संपलेलं नाही. मी त्यांचा हात माझ्या हातात ठेवला. त्यावेळी त्यांना तो बाजूला सारला नाही. उलट त्यांनी आपली बोटं माझ्या हाताच्या तळव्यास थोडी घट्ट केली. लोक काय म्हणतील याची भीती वाटते का तुम्हाला? मी विचारलं. भीती नाही, दहशत वाटते. पुण्याच्या या पेठ्यांमधल्या भिंतींना कान असतात आणि डोळेही. जर कोणी आपल्याला असं बघितलं तर ते माझं चारित्र्य या वाड्याच्या दगडाखाली गाडून टाकतील, त्या भीतीने म्हणाल्या. पण त्याचवेळी त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती चमक होती पुन्हा एकदा जिवंत होण्याची. त्या पावसाळी रात्री वाड्याच्या त्या ओसरीवर दोन जीवांमध्ये एक असं नाटं विणलं जात होतं ज्याला नाव नव्हतं. बाहेर पाऊस ओसरत होता, पण आमच्यातल्या मनातल्या भावनांचा महापूर मात्र आता कुठल्याच वर्णनाला मानायला तयार नव्हता. त्या रात्री आम्ही खूप वेळ बोलत राहिलो. सरितांनी मला त्यांच्या लग्नाबद्दल, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांबद्दल सांगितलं. त्यांना शिक्षिका व्हायचं होतं, पण परिस्थितीने त्यांना या वाड्याच्या रखवाली करायला लावलं होतं. बोलता बोलता रात्रीचे 2 वाजले. आता जा, तुम्ही झोपा, त्या हसून म्हणाल्या. तो हसणारा चेहरा बघून मला वाटलं की कदाचित या वाड्याला अंधार आता हळूहळू मी कमी व्हायला लागलाय. पण मला माहीत नव्हतं की हे तर फक्त वादळापूर्वीची शांतता आहे. समाजाची नजर आणि वाड्याचा इतिहास या दोघांची अग्निपरीक्षा अजून बाकी होती. हिवाळ्याचे दिवस सुरू झाले होते. शनिवार पेठेतील हवेत एक सुकावणारा गारवा होता, पण देशमुख वाड्याच्या भिंतींच्या आड मात्र एक वेगळी धासपूस सुरू झाली होती. माझ्या आणि सरितांच्या नात्यातली जवळीक आता लपून राहिली नव्हती. आमच्यातले ते निशब्द संवाद, रात्री उशिरापर्यंत ओसरीवर होणाऱ्या गप्पा आणि सरितांच्या चेहऱ्यावर उमलेलं ते नवीन हसू, हे सगळं वाड्याच्या इतर भाडेकरूंना आणि शेजारच्या काकूंना खूप लागलं होतं. एके दिवशी मी ऑफिसमधून परतलो तेव्हा वाड्याच्या गेटवर मला लोकांची कुजबुज ऐकू आली. सरितांच्या सासरचे काही दूरचे काही नातेवाईक तिथे आले होते. त्यांचे आवाज चढलेले होते. सरिता, हे काय ऐकतोय आम्ही? या वयात हे असं वागणं शोभतं का तुला?
या वाड्याच्या इब्रतीची तरी विचार करायचा होताच. तो एका वयस्कर गृहस्थांचा कराडा आवाज होता. मी आत गेलो तर पाहिलं, सरिता मधल्या चौकात उभ्या होत्या. त्यांचं डोकं खाली झुकलेलं होतं आणि त्यांचे हात थरथरत होते. त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या माणसांच्या नजरा अविषारी होत्या. मी पुढे जाऊन बोलणार इतक्यात सरितांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला, ज्याचा अर्थ होता, कारण तू मध्ये पडू नकोस, हे माझं युद्ध आहे. मी काय केलंय? फक्त एका माणसाशी बोलले, इतकंच ना? सरितांचा आवाज फुटला. या वाड्यात 10 वर्षे मी एकटी जळत होते. तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा माझी इब्रत कोणी जपली नाही. मग आताच तुम्हाला वाड्याची काळजी का वाटते? त्यांच्या या उत्तराने समोरचे लोक अजून चवताळले. समाजाचे नियम असतात सरिता. एक विधवा स्त्री आणि तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला एक मुलगा. लोक याला प्रेम नाही, अनैतिकता म्हणतात. त्या रात्री वाड्यात एक भयान शांतता पसरली होती. मी माझ्या खोलीत अस्वस्थपणे एरझाऱ्या घालत होतो. मला वाटलं आता सरिता घाबरतील. त्या पुन्हा त्या अंधाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेतील. पण थोड्या वेळाने माझ्या खोलीचा दरवाज्यावर थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर सरिता उभ्या होत्या. पण आज त्या बदलल्या होत्या. त्यांच्या अंगावरती पांढरी साडी नव्हती. त्यांनी एक जुनी पण गडद जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यांच्या कपाळावर एक छोटा लाल टिळा होता. कारण मी ठरवले, त्या शांतपणे म्हणाल्या, मला या समाजाच्या बेड्यांमध्ये मरायचं नाहीये. ज्यांना वाटतं की मी चुकीची आहे, त्यांच्यासाठी मी कधीच बरोबर असू शकणार नाही. पण ज्यांना माझं मन दिसतंय त्यांच्यासाठी मला जगायचं आहे. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक जिद्द होती. तुम्ही काय करणार आहात सरिता? मी हा वाडा सोडणार आहे. हा वाडा म्हणजे माझ्यासाठी आठवणींचं घर होतं, पण आता तो माझ्यासाठी तुरुंग झाला आहे. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे. तुम्ही मला साथ द्याल? त्यांच्या त्या प्रश्नात माझं अख्खं आयुष्य दडलं होतं. मी त्यांचा हात हातात घेतला. मी तुमच्यासोबत नेहमीच आहे. आपण हे शहर सोडू, जिथे आपल्याला कोणी ओळखणार नाही. तिथे तुमचं सौंदर्य हे कोणाच्या नजरेत पाप नसेल. त्याच रात्री पहाटेच्या अंधारात आम्ही देशमुख वाड्याचा तो जड लाकडी दरवाजा शेवटचा बंद केला. वाडा तिथेच होता, आपल्या जुन्या आठवणी कुरवाळत, पण आम्ही त्यातून मुक्त झालो होतो. आम्ही शहराबाहेर एका छोट्या गावात स्थायिक झालो. तिथे सरितांनी एका प्राथमिक शाळेत शिकवायला सुरुवात केली. आज त्या पांढऱ्या साडीत नसतात. त्या जेव्हा रंगीत साडीत नेसून केसात मोगऱ्याचा गजरा माळून शाळेत जायला निघतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघून मला जाणवतं की निशब्द नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, तर ते स्वतःला गवसण्या घालण्यासाठी असतं. लोक आजही आमच्याबद्दल बोलतात, पण आता त्यांच्या आवाजात प्रतिध्वनी आमच्यापर्यंत पोचत नाही. कारण आम्ही आता एका अशा वास्तूत राहतो, ज्याच्या भिंती विंटांच्या नाही तर विश्वासाच्या आहेत. देशमुख वाड्याची ती शांतता मागे सुटली होती आणि आमच्या आयुष्यातली नवीन संगीतमय पहाट उगवली होती.